लोकांचा दुधाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आता लोकांनी काय समजायचं, पिशवीतलं दूध घ्यायचं की किटलीतलं दूध घ्यायचं, दूध घ्यायचं कोणाचं, आणि नक्की दूध भेसळीचं प्रकरण काय आहे आणि हे दूध भेसळीचं प्रकरण कात्रजपर्यंत पोहोचतंय का? खरं तर तुकाराम मुंढे साहेबांनी FDA चार्ज घेतल्याच्या नंतर हे वास्तव आहे की महाराष्ट्रामध्ये केवळ दूधच नाही तर दुग्धजन्य पदार्थ असतील किंवा अन्य खाद्यपदार्थ असतील, मेडिसिन असेल, या सगळ्यामध्ये त्यांनी लोकांच्या जीवनमानाशी निगडीत ज्या ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या, कायदेशीर आणि त्या कुठेही भेसळयुक्त असू नये हे जे कायदे आहेत त्याची प्रभावी अंमलबजावणी करायला सुरुवात केली. आणि मग आपल्या सगळ्यांच्या समोर ही गोष्ट आली की बाबा दुधामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काही लोक भेसळ करत होती किंवा करतायत. आणि मग त्यांना त्या निमित्तानं ब्रेक लागला. आपल्या परिसरामध्ये काही लोक सापडले किंवा ऑल ओव्हर राज्यामध्ये पण त्या ठिकाणी मुंडे साहेबांची टीम वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकते आणि त्या माध्यमातून ते मिळत आहे. आता दुधाच्या बाबतीमध्ये विचार करत असताना लोकांनी पिशवीचं दूध घ्यायचं की शेतकऱ्याचं दूध घ्यायचं. आता शेतकऱ्याचं दूध हा विचार आपण केला तर तो आपला जिथं शहरं ग्रामीण भाग जवळ आहे किंवा ते खात्रीशीर आहे अशा ठिकाणी लोक ते उपयोग करतील. पण मोठाली शहरं जी आहेत तिथं शेतकऱ्याचं डायरेक्ट दूध त्या गिरायकापर्यंत जाणं, त्याच्यापर्यंत पोचणं, प्लॅन्टमध्ये आलेलं दूध त्याच्यावर त्याची प्रक्रिया होणं, त्याचं लाईफ वाढणं, म्हणजे होमोरायझेशन, पाश्चरायझेशन जे होतं त्याच्यामध्ये आयुष्य दुधाचं लाईफ वाढतं आणि मग ते दूध आपल्याकडे येतं. तर हे सगळं येत असताना ज्या ज्या भेसळ करणारी लोकं होती किंवा ज्या ज्या प्लॅन्टला ते दूध जात होतं किंवा ज्यांच्या माध्यमातून आज लोकांनी एक प्रकारची भीती घेतलेली आहे. म्हणजे काही प्रमाणामध्ये लोक दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ खायचे त्या प्रमाणात काही ठिकाणी कमी झालं आहे असंही आता सर्च त्या ठिकाणी येतो आहे की लोकांना भीती वाटायला लागली. पण माझी सगळ्यांना विनंती आहे की आता हे जे काही लोक जी करत होती, पण आज आम्ही कात्रजमध्ये काम करताना कात्रजमध्ये सहकारामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ आहे असं कोणीही सिद्ध करू शकलेलं नाही, करणार पण नाही. आपल्याकडे येणारं शेतकऱ्यांचं दूध, त्या दुधावर योग्य प्रक्रिया आणि त्याच्यामधून कस्टमरला त्या ठिकाणी गिरायकाला आपलं जाणारं शुद्ध दूध त्या निमित्तानं जातं. आणि मग आता ही प्रक्रिया जेव्हा मुंडे साहेबांनी सुरू केली तर कात्रजच्या देखील पिशवी पॅकिंगच्या दुधाच्यामध्ये साधारण पर डे 4000 लिटरची विक्रीमध्ये वाढ झालेली आहे. म्हणजे लोकांचा कात्रजवरचा असणारा विश्वास किंवा सहकारावरचा असणारा विश्वास त्यातून आज ही प्रक्रिया आपल्याला पुढे आलेली दिसते. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.